अतिरेक्याला कुठला धर्म नसतो असं मी बोललो, असं त्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी सरकार मला लक्ष्य करतंय, माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं गेलंय, असा आरोपही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता केलेला आहे। अखंडतेला खिन्नार पाडायची होती, त्यांना त्यामध्ये यश मिळवायचं होतं, म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हे केलं। कारण अतिरेक्याला कुठला धर्म नसतो हेही मी त्या ठिकाणी म्हणालो। हा हल्ला भारतावरचा हल्ला होता म्हणून शिकवून पाठवलं, कारण 26 वर्षानंतर पर्यटकावर झालेला हल्ला आहे। सरकारचं अपयश लपवण्यासाठी हे उलट त्याला त्या पद्धतीनं मोडून दाखवून काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये, माझी भूमिका ही स्पष्ट होती। वडेट्टीवारांनी अत्यंत असंवेदनशील आणि या देशातल्या जनतेला दुखवणारं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। अशा वक्तव्याला केवळ माफी मागून होणार नाही। खरं तर बेजबाबदार स्टेटमेंट करायचे, समाजाचे मन दुखवायचे, वस्तुस्थितीचा अभ्यास करायचा नाही, मीडियाचा स्पेस घेण्याकरता बोलायचं, पण एका आपल्या बोलण्याने समाजावर काय परिणाम होतील, ज्या घटनेत जे परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले त्यांच्यावर काय परिणाम होईल। खरं तर काँग्रेस पार्टीचा खरा चेहरा आणि खऱ्या अर्थाने यांच्या देशाबद्दलच्या भावना आणि व्यक्तीबद्दलच्या भावना यातून दिसतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।